Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दिवाळीच्या सणांपैकी महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील बाजारपेठांमध्ये चांगलीच खरेदीची उलाढाल झाली. पूजा साहित्य, फुले, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंगळवारचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असूनही लक्ष्मी कुबेर पूजनासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात झुंबड उडालेली दिसून आली. काल सोमवारी काही ठिकाणी लक्ष्मी पूजनाची सुरुवात झाली असून आज मंगळवारी मुहूर्त साधून अनेकांनी घरोघरी, दुकाने आणि कार्यालयांमध्ये पूजनाचे आयोजन केले. लक्ष्मी देवीची छोटी मूर्ती, प्रतिमा, चिरमुरे, बतासे, फुलांची माळ, अगरबत्ती, दिवे, सजावटीच्या वस्तू यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहरातील काकतीवेस, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली आणि मारुती गल्ली परिसरात विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते. वाढती खरेदी आणि सजलेली बाजारपेठ पाहता दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याचं चित्र होतं. विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या उत्साहाला प्रतिसाद देत विविध वस्तूंवर आकर्षक सवलती दिल्या आहेत. पूजेच्या दिवशी झालेली ही जोरदार उलाढाल स्थानिक व्यापारासाठीही सुखद ठरली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. बेकायदेशीर कृत्ये, घटनाबाह्य वर्तन आणि नियमबाह्य कारभार रोखण्याची जबाबदारी पोलीस विभागाने जबाबदारीने पार पाडावी असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. पोलीस शहीद दिनानिमित्त बेंगळूर येथील पोलीस शहीद स्मरण उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली तरच प्रगती आणि विकास शक्य आहे. त्यामुळे पोलीस विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. मादक पदार्थांची तस्करी आणि त्याचा पुरवठा रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशीही सूचना त्यांनी केली. गेल्या वर्षभरात देशभरात कर्तव्य बजावत असताना 191 पोलीस अधिकारी शहीद झाले असून त्यामध्ये कर्नाटकातील 8 पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या बलिदानाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहीद पोलिसांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने पोलीस हुतात्मा दिन पोलीस परेड मैदानात आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेत, डीसीपी NV भरमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आणि आकाशात बंदुकीची सलामी देण्यात आली. यानंतर डॉ. गुळेद यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या सेवाकाळामध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांच्या निस्वार्थ सेवेचे स्मरण आजच्या दिवशी करणं हे आपलं कर्तव्य आहे. कार्यक्रमामध्ये शहीद पोलिसांच्या नातेवाईकांनाही गौरवण्यात आले. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने पोलीस दलातील शौर्य, समर्पण आणि सेवा यांचा गौरव करण्यात आला. वर्षभरापूर्वी 62 कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला बेळगाव चोरला कणकुंभी मार्ग अवघ्या काही महिन्यात खराब झाला असून रस्त्याचं डांबरीकरण पूर्णतः उखडलं गेलंय. त्यामुळे कणकुंभी मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली असून याचा बेळगावमधील व्यापार आणि उद्योगांवर थेट परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. गोव्यातून बेळगाव बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र खराब रस्त्यांमुळे ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याचं स्थानिक व्यावसायिकांचं म्हणणं आहे.
अनमोड घाट मार्गाचं काम अर्धवट तर चोरला मार्गावर डांबर उखडल्यानं दोन्ही मार्ग अडचणीत आले आहेत. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स यांनी याआधीही प्रशासनाकडे निवेदन दिले होते, मात्र परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. ऊस हंगाम सुरू करण्याआधी दर निश्चित करावा या मागणीसाठी रायबाग तालुक्यातील कुडशी पुलावर शेतकऱ्यांनी 3 तासांपेक्षा अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यंदाच्या हंगामाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने 1 नोव्हेंबरपासून यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. याला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी किमान ₹3,500 दर जाहीर करावा आणि मागील हंगामातील ₹300 प्रति टन उर्वरित रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी जोरदार मागणी केली. दर जाहीर होईपर्यंत ऊस तोड न करण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दसरा आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर अखेर गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबरपासून राज्यभरातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांना पुन्हा सुरुवात होणार आहे. शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा 6माही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून दसरा सुट्टी देण्यात आली होती. मूळ नियोजनानुसार 7 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचं काम प्रलंबित राहिल्यानं दसरा सुट्टीमध्ये वाढ करण्यात आली होती. दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये हे काम आता पूर्ण झालं असून शाळा नियमित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने आधी 21 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची सूचना दिली होती, मात्र स्थानिक सुट्ट्यांमुळे बहुतांश शाळा प्रत्यक्षात गुरुवारपासूनच कार्यरत होणार आहेत. सुट्टी लांबल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम झाल्याने आता शिक्षकांनी अभ्यास वेळेत पूर्ण करून शैक्षणिक नुकसान भरून काढावे असे निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेले फूट ओव्हर ब्रिजचे बांधकाम सध्या पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे. सुरुवातीला काही हालचाली झाल्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून या कामामध्ये कोणतीच प्रगती झालेली नाही. बेळगाव रेल्वे या ट्विटर खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये हे बांधकाम पूर्णपणे थांबलेलं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची गैरसोय वाढत असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. रेल्वे प्रशासनाने अमृत भारत योजनेतून स्थानकाचा चेहरामोहरा बदलण्याचं वचन दिलं असतानाही प्रत्यक्षात कामाच्या गतीचा अभाव दिसत आहे. अत्यावश्यक सुविधेचे काम रखडल्यामुळे वर्क इन प्रोग्रेस ऐवजी नो वर्क इन प्रोग्रेस अशी टीका होत आहे. यावर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेलं नाही. तरी प्रशासन याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी येथील प्रवासी करू लागलेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह उपनगरातील बाजारपेठांमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. लक्ष्मीपूजन, पाडवा तसेच धार्मिक कार्यासाठी ऊसाची मागणी वाढल्यानं विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील काकतीवेस रोड, यंदेखूट, मिलिटरी, विनायक मंदिर, सम्राट अशोक चौक तसेच अन्य भागामध्ये ऊस विक्रीसाठी दाखल झाला असून साधारणतः 5 ऊस ₹70 दराने विक्री सुरू आहे. दिवाळीच्या पारंपरिक खरेदीमध्ये ऊसाला महत्त्वाचं स्थान असल्यानं शेतकऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर ऊस आणण्यात येत आहे. विक्रेत्यांनी ही मागणी लक्षात घेऊन विविध भागांमध्ये आपले स्टॉल्स उभारले असून ग्राहकांनी ऊसाच्या खरेदीला बाजारात चांगली गर्दी केली आहे. खानापूर तालुक्यातील करसगी गावामध्ये 5 हत्तींचा कळप शेतवस्तीत ठाण मांडून बसल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संजय गिरी आणि अप्पाराव सरोळकर यांच्या शेताजवळील परिसरात हे हत्ती सकाळपासून वावरत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या परिसरात भात व ऊस यासारखी हंगामी पिके जोमात असून हत्ती शेतामध्ये घुसून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अनेक शेतकऱ्यांचं नुकसान आधीच झालं असून उर्वरित पिकांवरही धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी वन खात्याला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांना जंगलात परत पाठवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे. वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून हत्तींपासून गाव आणि शेतांचं रक्षण करावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे अशी धमकी देत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी कॅम्प परिसरातील एका दाम्पत्याकडून 30,65,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात 3 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी मीना अशोक जवळकर व अशोक रमाकांत जवळकर हे बेवूर रोड कॅम्प येथील रहिवासी आहेत. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मीना यांना एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला दीपक शर्मा टेलिग्राम ऑथॉरिटीमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्यावर मुंबईतील कुलाबा पोलीस स्थानकात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे असे सांगितले. यानंतर दुसऱ्या व्हॉट्सअप नंबरवरून सुनील कुमार गौतम नावाच्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधून कॉल एका तथाकथित एसीपी विक्रांत नावाच्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला. त्यांनी सांगितले की तुमच्या बँक खात्यामध्ये संशयास्पद पैसे जमा झाले असून त्याची चौकशी झाली पाहिजे. दडपणाच्या छायेमध्ये त्यांनी विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. एकूण 30,65,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला. फसवणूक लक्षात येताच जवळकर दाम्पत्याने तातडीने सीईएन पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 3 अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आज बेळगाव येथील पोलीस मुख्यालयात बेळगाव जिल्हा पोलीस दल आणि केएलई रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, केएलई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दिवाळी खरेदीसाठी शहरात आलेल्या एका महिलेला चोरट्यांनी लक्ष्य बनवत तब्बल 85,000 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना यंदेखूट परिसरामध्ये घडली आहे. चोरी झालेल्या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल असा एकूण मोठा ऐवज होता. योगिता सुहास देसूरकर वय 40 राहणार हिंदूनगर देसूरकर कॉलनी बेनकनहळ्ळी या आपल्या मैत्रिणीसोबत बेळगाव शहरामध्ये दिवाळी खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करून परतत असताना यंदेखूट येथे त्यांना लक्षात आले की त्यांची पर्स हरवलेली आहे. पर्समध्ये सुमारे 70,000 रुपयांचे मंगळसूत्र आणि 15,000 रुपयांचा मोबाईल ठेवलेला होता. योगिता देसूरकर यांनी कॅम्प पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढलेली असताना अशा घटनांनी ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी बाजारात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. भाग्यनगर परिसरात किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. टिळकवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली आहे. स्वप्नील सुनील भिंगारडे वय 28 राहणार अनगोळ बेळगाव हे मंगळवारी रात्री 8:55 सुमारास भाग्यनगरमधील दुसऱ्या क्रॉस मार्गे घरी जात होते. पद्मश्री हॉटेलजवळ त्यांच्या दुचाकीला ज्योतिबा आनंद मन्नूरकर याने मागून धडक दिली. यावर स्वप्नील यांनी गाडी सावकाश चालवा असं सांगितल्यानं आरोपी संतापला आणि त्याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने हल्ला करून स्वप्नीलला गंभीर जखमी केलं. स्वप्नील यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या भावाने सागर भिंगारडे यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्वरित तपास सुरू केला आहे आणि अवघ्या 12 तासात आरोपी ज्योतिबा मन्नूरकर याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष, पत्रकार, उपक्रमशील शिक्षक आणि सीमा कवी म्हणून ओळखले जाणारे रवींद्र मारुती पाटील यांचा नुकताच पुणे आणि मिरज येथील साहित्य संमेलनात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी कुद्रेमाणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष विनायक नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिमागदार सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रमुख वक्ते व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक संजय साबळे यांनी म्हटले की सीमाकवी रवींद्र पाटील हे सीमा भागातील बहुआयामी रत्न आहेत। त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे। कार्यक्रमामध्ये सीमाकवी रवींद्र पाटील, रोहिणी पाटील या दाम्पत्याचा तसेच व मातोश्री आनंदी पाटील यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करताना पाटील म्हणाले की हा सन्मान गावाचा आहे। गावाचा मान वाढवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन। एपीएमसी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 5 जणांना अटक केली आहे। आरोपी अंदर बहार नावाचा जुगार खेळत पत्त्यांवर पैशांचा सट्टा लावत असल्याचं पोलिसांना गुप्त माहितीवरून समजलं होतं। पोलिसांनी एपीएमसी मार्केट यार्ड बस स्टँड जवळील ठिकाणी छापा टाकला। यावेळी आरोपींकडून पत्ते आणि 2010 इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली। अटक करण्यात आलेले आरोपी विनायक मोतीराम सोनारवाडी, सिद्धार्थ बसप्पा नागनूर, शिवानंद चन्नबसप्पा उगारखोड, राजेंद्र बाबूराव सुतार, मार्कंडेय नगर, दशरथ पांडुरंग पाटील हे 5ही राहणार ज्योतिनगर कंगराळी केएच येथील असून या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2025 अंतर्गत कलम 87 केपी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पीएसआय एसआर मुथाटी आणि त्यांच्या पथकाने केली। शहरात हानिकारक मांजा धाग्याच्या विक्री विरोधात पोलिसांनी काल सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक मांजा धाग्याविरुद्ध तातडीने मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली। मांजा धाग्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मानेला किंवा शरीराच्या इतर भागांना दुखापत होण्याचा धोका असल्यानं सावधगिरीचा उपाय म्हणून बाजारपेठांमध्ये छापे टाकण्यात आले। एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच कोतवाल गल्ली परिसरातील 2 दुकानदारांवर कारवाई झाली। फारुक मद गुलाबा अहमद मुल्ला वय 75 राहणार कोतवाल गल्ली व जमीरा कुतुबुद्दीन काशनती राहणार वैभवनगर बेळगाव या दोघांच्या दुकानात मांजा धाग्याचे हानिकारक दोरा बंडल विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आढळून आले। आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने शहरातील सर्व दुकानदारांना अशा प्रकारचा धागा विक्रीस ठेवू नये तसेच पालकांनी आपल्या मुलांना मांजा धाग्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी पूजनासाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून अशोकनगर येथील होलसेल फुल बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। परतीच्या पावसामुळे फुलांचं उत्पादन घटलं असून त्यामुळे शेवंती, झेंडू, अष्टर, गलाटा आणि गुलाब यासारख्या फुलांचे दर वाढलेत। सध्या बाजारात रंगीबेरंगी फुलांची विविध आवक होत असून त्यांचा वापर सजावट आणि पूजेसाठी केला जात आहे। बेळगावच्या या बाजारातून गोवा, गोकाक, खानापूर, बैलहुंगल, कित्तूर आदी ठिकाणीही फुलांचा मोठा पुरवठा केला जातो। फुलांची वाढती मागणी लक्षात घेता दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सौंदलगा तालुका निपाणी येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले। ही घटना सोमवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली। अपघातात जखमी झालेल्यांची नावे सोहम अभिजित मिरजकर वय 22 आणि पवन चंद्रकांत यादव वय 23 दोघेही राहणार कोल्हापूर अशी आहेत। हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना सौंदलगा येथील उड्डाणपुलावर दुचाकी घसरली, त्यामुळे दोघेही रस्त्यावर जोरात आपटले आणि गंभीर जखमी झाले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला माहिती दिली। त्यानंतर दोघा जखमींना त्वरित एस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर इथे दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पट्टणकुडी तालुका चिकोडी येथे एका 65 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली। सैफुद्दीन सुलेमान तहसीलदार असं आत्महत्या केलेल्या इसमाचं नाव आहे। सैफुद्दीन तहसीलदार हा खेडोपाडी जाऊन जत्रेमध्ये भेळ विक्रीचा व्यवसाय करत होता। सैफुद्दीनचे कुटुंबीय बाहेरगावी गेले असतेवेळी त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं समजतं। या घटनेची माहिती मिळताच खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड,
हवालदार विशाल संभाजी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातील सर्व रिटेल विक्रेते तसेच घरगुती साडी व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खडेबाजार पोलीस स्टेशनजवळ तरुण भारत कार्यालयाशेजारील नार्वेकर गल्ली येथे असलेल्या सुनील टेक्सटाईल्स तर्फे ग्राहकांना दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खास शुभेच्छा देण्यात आल्या असून या निमित्ताने विशेष वस्त्र संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुनील टेक्सटाईल्समध्ये सध्या विविध प्रकारच्या आकर्षक ड्रेस मटेरियल्स, डिझायनर कुर्ती तसेच लेडीज व जेंट्स रेडीमेड कपड्यांचा समृद्ध संग्रह ठेवण्यात आला आहे. या सर्व वस्त्रांची निवड थेट देशातील प्रमुख कापड बाजारपेठांमधून करण्यात आली असून सुरत, बनारस, जयपूर, बेंगलोर, अहमदाबाद, मालेगाव, पानिपत, इलकल आणि सेलम येथून हे दर्जेदार कपडे मागवण्यात आले आहेत. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही एक उत्तम व्यावसायिक संधी असून रिटेल विक्रेत्यांसाठी विशेष लाभदायक योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर तरुण भारत कार्यालय उद्या बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे डिजिटल मीडियावर प्रसारित होणारे न्यूज बुलेटिन प्रसारित केली जाणार नाही अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. दर्शकांनी कृपया याची नोंद घ्यावी. सर्व वाचक, दर्शक आणि हितचिंतकांना तरुण भारत परिवारातर्फे दिवाळी आणि पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.